गणपती बाप्पा मोरया महाराज की जय। आजच्या या प्रवासात आपल्याबरोबर आहेत कांजूर मार्ग येथील संस्कृती प्रतिष्ठानाचे काही कार्यकर्ते। आज सर्वप्रथम आपण जाणार आहोत महडचा गणपती आणि त्यानंतर खोपोली येथील गगनगिरी महाराजांचा मठ पाहायला आणि त्यानंतर आदिवासी पाड्यातील काही शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्याचा उपक्रम संस्कृती प्रतिष्ठानाचा आहे। तर आज आपण त्यांच्याबरोबर या प्रवासात सामील होऊया। नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। सर्वप्रथम सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी आहे ऋषिकेश, आमच्यावर बरीचशी मंडळी, आम्ही आता आलेलो आहोत महाडच्या गणपतीला। तर या आता गणपतीचं आता दर्शन घेतो। मंदिराच्या आतमध्ये काही शूटिंग करायला भेटणार नाही आपल्याला, कारण मंदिरामध्ये अलाउड नाही शूटिंग करायला। मंडळी, समोरच आपल्याला जे मंदिर दिसत आहे ते आहे महडच्या गावदेवीचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे हे श्री वर्धविनायक मंदिर, जे अष्टविनायकापैकी एक गणपती त्याचं हे मंदिर आहे। आणि आता मंदिरामध्ये आपण आता दर्शनाला जाणार आहोत। तर मंडळी, सकाळचे जवळपास 7:15 झाले आणि बाप्पाचं सुंदर असं दर्शन झालं आणि आता आम्ही महाडवरनं आता निघालोय ते सरळ खोपोलीला। एखादे थांबलेत सगळ्या होता शनिवार, त्यामुळे मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नव्हती आणि आता मंदिरामध्ये आम्ही झटपट आणि सुंदर असं दर्शन बाप्पाचं झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत ते खोपोली येथे। खोपोली येथे श्री सद्गुरू गगनगिरी महाराज यांचा सुंदर असा मठ आहे। त्या मठाचं दर्शन आता घ्यायला आम्ही त्या ठिकाणी चाललो। त्या ठिकाणी देखील आपल्याला आतमध्ये आश्रमामध्ये शूटिंग करण्यासाठी परवानगी नाही, त्यामुळे तुम्हाला मठ हा बाहेरनच दाखवता येईल। मंदिरामध्ये किंवा एखाद्या मठामध्ये काही नियम असतात, त्यानुसार आतमध्ये शूटिंग करता येत नाही आणि अशा पवित्र ठिकाणी जाऊन आपण तेथील नियम मोडणं हे चुकीचं आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी शूटिंग करणार नाही आहोत। तर दाखवायचं झाला तर मी तुम्हाला बाहेरून तो मठ दाखवतो। मंडळी, हा आहे खोपोलीतील परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांचा आश्रम। गगनगिरी महाराजांच्या ह्या पाठीमागे दिसणाऱ्या मठाला लागूनच कडेने वाहणारी ही नदी आहे पाताळगंगा। या नदीमुळे या मठाला एक वेगळी शोभा देखील येते। पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग फारच छान दिसतो। आजूबाजूला लोक पर्यटनासाठी येतात, इकडे पिकनिकला देखील येतात पावसाळ्यात। जर कधी तुम्हाला इकडे येणं झालं तर या मठाला नक्कीच भेट द्या। ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र।
सुंदर असा मठ आहे. कधी जर खोपोलीला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. तर मंडळी, आता आपण चाललेलो आहोत आतमध्ये आश्रमामध्ये, आणि आश्रमामध्ये तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे आतमध्ये शूटिंग करण्याला परवानगी नाही आहे, त्यामुळे आपला कॅमेरा या ठिकाणी बंद होणार आहे. आतमध्ये शूटिंग करता येणार नाही आपल्याला. तर आपल्याबरोबर आहेत आपले पाटील काका. काका, आपल्या ह्या आश्रमामध्ये, गगनगिरींच्या आश्रमामध्ये आपल्याला इकडचं जेवण कधी असतं महाप्रसादाचं? दुपारी आरती झाली, दुपारी 12 वाजता. दुपारी 12च्या आरती झाल्यानंतर जेवण चालू होतं 12 ते 2:30 वाजेपर्यंत. आणि जर इकडे आपल्याला राहायचं असेल तर रूम तुम्हाला बुक करावं लागेल. फोन नंबर मिळेल तुम्हाला, त्या फोनवर तुम्ही बुक करू शकता. तरी साधारण किती रेट आहे? पर कॉट 500 रुपीज. चहा, जेवण, नाश्ता आणि उत्तम सोय आहे राहण्याची. हां, तर आपले पाटील काका पण इकडचे सेवक आहेत. चला, तर आता आपण चाललेलो आहोत मठातून. आता आपण मठातून कुठे जाणार आहे? बिलोडे गाव. आपल्याबरोबर असणारी ही सर्व मंडळी आहे संस्कृती प्रतिष्ठान कांजूर मार्ग येथील. आणि आता आम्ही आलेलो आहोत भिलवले गावामध्ये, रायगड येथील. नमस्कार, मी संस्कृती प्रतिष्ठानचा सचिव जयेश मोदक. गेली कित्येक वर्ष संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी पाड्यांमधल्या शाळांमध्ये आपण वार्षिक शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम केला. यावर्षी खोपोलीमधल्या ह्या पावनभूमीमध्ये, जी गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या खोपोलीमधल्या भिलवडे गावामध्ये आपण आदिवासी पाडा घेतला आहे. आणि त्या आदिवासी पाड्यामध्ये साहित्य वाटपाचा कार्यक्रम म्हणजे सोहळ्यामध्ये आपण ते जाऊन करणार आहोत. आपण सर्वजण ह्या कार्यामध्ये सहभाग घेता आणि पुढेही घेत राहाल. आपण थोड्या वेळात त्या शाळेकडे प्रस्थान करतो. संस्कृती प्रतिष्ठानाचा हा तुमचा सुंदर असा उपक्रम आहे. गरजू लोकांना तुम्ही अशा प्रकारे मदत करताय आणि एकंदरीत गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या नाजूक पंखांमध्ये मजबूतीचा बळ भरून त्यांना उंच उडण्याची प्रेरणा देत आहे. पण तुमच्या या संस्कृती प्रतिष्ठान जी स्थापन झाली आहे त्यापासून आजपर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे तो साधारण कसा होता? थोडक्यात सांगायचं म्हटलं ना तर मुळात संकल्पना गडकिल्ले संवर्धन ह्या विषयाची. पण हे करता करता जेव्हा त्या गडकिल्ले फिरणार त्या गावांमध्ये आम्ही जेव्हा फिरायला लागलो तेव्हा तिथल्या गावातली शाळांची परिस्थिती लक्षात घेता हा उपक्रम आपण घ्यावा असं आमच्या मनात आलं. आणि ताबडतोब ह्या या 12-13 वर्षामध्ये आम्ही हा कार्यक्रम म्हणजे हे उपक्रम तुम्ही जवळपास 12 वर्षापासून आता करता. तुम्ही आपले व्हिडिओ जर पाहिले असतील तर आपण गुढीपाडव्याचा देखील संस्कृती प्रतिष्ठानाचा व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये दानपट्टा खेळणाऱ्या काही युवती होत्या. तशाच आपल्यासमोर या रणरागिणी उभ्या आहेत संस्कृती प्रतिष्ठानाच्या. तर तुम्हाला तुमचा आजपर्यंतचा संस्कृती प्रतिष्ठानाचा एकंदरीत अनुभव सांगा. नमस्कार, माझं नाव काजल पाटील. आज गेले 4 ते 5 वर्ष झाले मी संस्कृती प्रतिष्ठान या सर्व लोकांशी कार्यरत आहे. आणि खरं तर गेले 4 ते 5 वर्षांचा अनुभव ॲज अ युवा किंवा या सगळ्यांमध्ये एक लहान म्हणून कुठेतरी खारीचा वाटा एक देण्याचा प्रयत्न हा असतो. आणि ह्याच्यामध्ये बरेच असे उपक्रम आम्ही राबवतो. जसं आताच उल्लेख झाला की शिवकालीन ज्या गोष्टी आहेत, इतिहास आहे, ह्याला कुठेतरी सांभाळून ठेवणं. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसं मनोरंजन व्हायचं आणि त्याच मनोरंजनातून मनोमंथनाकडे जाण्याचा जो मार्ग असायचा ते म्हणजे दानपट्टे, पोवाडे, अशा बरेच असे कार्यक्रम आज संस्कृती प्रतिष्ठान कांजूर भांडूपमध्ये राबवत आहे. गेले 12 वर्ष प्रतिष्ठान कार्यरत आहे. तर या प्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर आमच्या निजी जीवनात भरपूर फरक पडला. बऱ्याच अनुषंगाने आमची वाढ होत चालली आहे. आणि खरं तर आज पण हा योग आमच्यासाठी भरपूर भाग्याचा आहे की आम्ही आज आदिवासी पाड्यामध्ये आलो आहोत, जिथे आम्ही लहान लहान मुलांना काही असे पुस्तकं किंवा जे काही शालेय शिक्षणासाठी गोष्टी लागतात त्याचे किट्स बनवले आहेत आणि ते आम्ही आता देणार आहोत त्यांना. पण त्या किट्स देण्याच्या पलीकडे जर आज हा अनुभव आहे तर तो अनुभव आमच्यासाठी मोलाचा आहे. कारण खरंच गावागावांमध्ये ही परिस्थिती आहे की लहान लहान मुलं कशी शिक्षण घेत आहेत, त्यांना किती स्ट्रगल करावं लागतं हे शहरात राहून मात्र कळत नाही. म्हणून आज कुठेतरी ग्राउंड लेवलला येऊन कार्य करणं फार गरजेचं असतं, जे आम्हाला
कुठेतरी या संस्कृती प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही ह्या कार्यामध्ये रुजू झालो आणि हेच एक मनोकामना आहे की माणसाने माणसाला कुठेतरी मदत करत चालणं. म्हणून ती कविता देखील आठवते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आज कुठेतरी आम्ही लहानपणापासून बऱ्याच गोष्टी घेत आलो आहोत आणि आता हे घेता 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 असेच देण्याचे कुठेतरी हात बनण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि त्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठान माझ्या जीवनामध्ये, आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये भरपूर मोलाचा वाटा आहे संस्कृती प्रतिष्ठानचा, ह्या सर्व मंडळींचा. म्हणून खरंच आज प्रत्येकजण तुमच्या सर्वांच्या चरणी नम्र विनंती आहे की सर्वांनी असेच देण्याचे हात, घेता घेता देण्याचे हात बनवूया आणि माणसाला माणसाने जोडूया, हीच विनंती. आपण आलेलो आहोत रायगड जिल्हा परिषद शाळा भिलवले ठाकूरवाडी. आणि हे आणलेल्या आहेत संस्कृती प्रतिष्ठानने आणलेल्या वह्या, पुस्तकं. शैक्षणिक साहित्य वाटप आज संस्कृती प्रतिष्ठान करणार आहे. तर संस्कृती प्रतिष्ठान शैक्षणिक वाटपात कोणकोणत्या गोष्टी देते ते आता आपण पाहूया. तर हा आहे टिफिन बॉक्स. म्हणजेच आपण पहिले मराठी मीडियमवाले डबा बनायचो. खोड रबर, पेन्सिल, शॉर्पनर, स्केल. हां, आणि हे आहे बॉटल, पाण्याची बॉटल. ग्लास सुद्धा आहे मस्तपैकी. म्हणजे ग्लासात पाणी घेऊन लहान मुलं व्यवस्थित पिऊ शकतात. कंपास पेटी. आणि अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या, आणखी रुमाल. सुंदर असं शैक्षणिक साहित्य संस्कृती प्रतिष्ठान वाटतंय. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची मला वाटलेली गोष्ट म्हणजे पॅड बघितलं ना, शाळेतील परीक्षेचे दिवस आठवतात. असे हे सुंदर सुंदर पॅड आमच्या वेळी नव्हते, पण आता असे सुंदर सुंदर पॅड आहेत. आणि त्याचबरोबर लहान पोरांना या पॅडच्या पाठीमागे असं सुंदर असा लुडोचा गेम देखील आहे. म्हणजे चला, आता हे साहित्य चाललंय वर्गांमध्ये लहान मुलांमध्ये वाटण्यासाठी. तर हे आहेत आपले मयूर अकॅडमीचे मयूर सर. आणि हे आलेले आहेत आपल्या ह्या लहान चिमुकल्यांच्या वर्गांमध्ये. तर सर, आता काय नियोजन काय तुमचं कार्यक्रमाचं आजचं? नियोजन असं आहे की जेव्हा मला सांगण्यात आलं संस्कृती प्रतिष्ठान करून की आपल्याला स्कूलमध्ये जायचं आहे, तुम्ही काय प्रयोग करू शकता का डान्सचा, तर मी विचार किती लहान मुलं आहेत. तर मला 1ली ते 4थी आहे आणि मी खूप खुश झालो. मी बोला अरे काहीतरी त्यांच्यासाठी करू शकतो आपण. त्यांचा चेहऱ्यावर थोडंसं स्माईल. आणि त्यांना आल्याला जेव्हा विचारलं तुम्हाला डान्स करायचा काय, सगळ्यांनी हात वर केलेला. हे कोण कोण डान्स करणार आहे सरांबरोबर? वा 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 वा, सगळी चिमणी पाखरं सगळी तयार आहेत. चला सर, मग आज कोणतं गाणं असणार आहे आज? आता ट्रेंडिंगवर चाललंय शेकी शेकी डान्स, तर तो आम्ही शिकवणार आहे त्यांना. शेकी शेकी करूया. 5, 6, 7. किती सुंदर तुझा डिंपल. 1, 1, 1, 2, 3, 4. कमर ऑन. 3, 4. हात वरती घ्या, राईट हँड. 3,
4. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाला आता सुरुवात होईल. संस्कृती प्रतिष्ठान कांजूरमार्ग यांच्यामार्फत आज या शाळेतील विद्यार्थ्यांना काही शालेय वस्तूंचं वाटप आज या ठिकाणी केलं जात आहे. शालेय वस्तूंच्या वाटपानंतर आता वेळ होती मजा मस्तीची. मयूर सरांनी शिकवलेल्या डान्सच्या धड्याची. पोरं आता दमली आहेत नाचून. आता ऊन पण पडतंय आणि त्याच्यामुळे आता पोरांना खाऊ वाटपाचं काम आता चालू होतं. खाऊ मध्ये काय काय आणलं आपण? चिप्स आहेत, बिस्किट आहे आणि कोल्ड ड्रिंक आणि चॉकलेट्स आहेत, बिस्किटचे पुडे. पोरांची आज बाबा मज्जा आहे. हा ना आलाय भारी नाचवतो रे. हे नाव काय तुझं? साहिल. हा जाणीवगुडा. साहिल जाणीवगुडा. हा मस्त डान्स करतो रे तू. भारी एकदम मजा आली काय? पण खरं मजा आली. तुझं नाव काय तुझं? हा राज. ही ताई पण लय मस्त नाचत होती रे. तुझं नाव काय ग? भाविका वामन खैरे. खैर भारी नाचत होती. पण हे तुम्हाला कसं वाटलं खाऊ भेटून आणि साहित्य भेटून? तू आता काकांना सांगणार या खाली ठेवा. साहिल सांग कसं वाटलं? हा सांग कसं वाटलं तुला? हे दीदी आज मजा आली का रे मुलांना तुम्हाला सगळ्यांना?
किती मजा आली? एवढीची सगळ्यात भारी मजा कशामध्ये आली तुम्हाला? आला मजा आहे रे. सगळ्यात जास्त कोण आवडलं? तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा, टेक केअर, गुड बाय.